आज प्रदीप नाईक आपल्यात नाहीत ही भावनाच माझ्या मनाला अत्यंत क्लेशदायक वाटत आहे. बंजारा समाजाचेच नव्हे तर माहूर किनवट तालुक्याचे भाग्यविधाते आणि एक धडाडीचा नेता म्हणून प्रदीपजी नाईक यांची ओळख होती. प्रदीप नाईकांचा माझा गेल्या 25 वर्षाचा स्नेहाचा संबंध आहे आणि त्या माणसाचा उमदा नेता मी माझ्या 45 वर्षाच्या पत्रकारितेच्या काळामध्ये पाहिलेला नाही. हा माणूस केवळ आमदार म्हणून मोठा नाही तर जनतेच्या मनावर राज्य करणारा जाणता राजा म्हणून माहूर किनवट तालुक्याच्या इतिहासात अजरामर झालेला आहे. आणि त्या ज्या वेळेला माहूर किनवट तालुक्याचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला प्रदीप नाईकाचं नाव हे प्रथम क्रमांकावर घेतलं जाईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. माझी त्यांची ओळख होण्याचं कारण असं झालं की प्रदीप नाईक हे आदिलाबादवरून दैलीला शेती करण्यासाठी आले आणि त्यांनी पपई लावली होती. त्यावेळेला त्यांनी मला माझी पहिली ओळख अल्लाबकाश पैलवान मरहूम अल्लाबकाश पैलवान यांनी करून दिली. ते माहूरचे उपसरपंच होते. मी रात्री 11 वाजता त्यांच्याकडे गेलो. त्यांनी अतिशय उमद्यापणानं माझं स्वागत केलं. नंदू भाऊ, मला राजकारणात यायची इच्छा आहे, तुमचं काय मत आहे एक ज्येष्ठ पत्रकार या नात्यानं सांगा. मी त्यांना म्हणालो, भाया तुम्ही व्यापारी म्हणून प्रसिद्ध आहात पण व्यापाऱ्याला कोणीही मतदान करत नाही. तर ते म्हणाले की मी पपईचाही उत्पादक आहे. तर मी बोललो तुम्ही लोकांना पहिल्यांदा शेतकरी म्हणून लोकांच्या मनात स्थान मिळवा. आणि मी त्यांची मुलाखत घेतली आणि त्यावेळेला ती मुलाखत मी सामना, महाराष्ट्र टाइम, लोकसत्ता, प्रजावाणी, दैनिक देशोन्नती, एकमत अशा अनेक वृत्तपत्रातून एकाच वेळेला प्रकाशित केली. त्यामुळं प्रदीप नाईक मोठे नाही झाले, मी मोठा झालो की एवढी चांगली मुलाखत देणाराही किती उत्कृष्ट आणि घेणाराही चांगला म्हणून माझा नावलौकिक होऊन माझ्या पत्रकारितेच्या काळात एक मानाचा तुरा खोवला गेला. त्याचं संपूर्ण श्रेय काही प्रदीपजी नाईक यांना आहे हे सांगण्यासाठी मला मुळीच संकोच वाटत नाही. त्यानंतर ते पहिल्या निवडणुकीला पडले तर मला वाटलं की हा माणूस या राजकारणातून परत आदलाबदला धंद्याला जाईल. परंतु ते दृढनिश्चय होते. त्यांनी निश्चय केला होताच की या तालुक्यातील जनतेची सेवा मरेपर्यंत करावयाची आहे आणि ते त्यांनी खरोखर मरेपर्यंत ती सेवा केलेली आहे. दुसऱ्या वेळेस निवडून आले, तिसऱ्या वेळेस निवडून आले, 3 टर्म त्यांनी आमदारकी भोगली. त्यांच्या आमदारकीचं वैशिष्ट्य एक आहे की ते रस्त्यावरील आमदार म्हणून ओळखले जायचे. नाही तर आजकाल कसं झालं की आमदार झाला की त्याला पोलीस बंदोबस्त आणि सर्वसामान्याशी बोलणं टाळणं ही फॅशन होऊन बसली आहे. पण त्या फॅशनला अपवाद आमच्या तालुक्याचा हा जाणता राजा ठरला आणि त्यानं मरेपर्यंत गोरगरिबांची सेवा केली. अर्ध्या रात्री घरी गेले कोणी तर त्यांची समस्या जाणून घ्यायची. रात्री बेरात्री त्यांच्या सौभाग्यवती बेबीताई यांना चहा करायला लागायचा आणि ते चहा पाजायचे. गेलेल्याला फराळ करा का बेबीताई विचारायच्या. जेवणसुद्धा अनेक वेळा मी त्यांच्याकडे केलं आहे. कारण नेता मोठा झाल्यानंतर पत्रकारांनाच काय कोणालाच ते विचारत नाहीत. पण त्यांनी कधीही त्यांचं जे व्रत आहे जनसेवेचं ते सोडलं नाही. उठणार नाही, माजणार नाही, घेतला वसा टाकणार नाही असं त्यांचं ते व्रत होतं आणि त्या व्रतामध्ये ते अविरतपणे रमले होते. माहूर तालुक्यातील सिंचन आज एक खुपटी भागामधून जे 5 बंधारे टाकलेत त्या सिंचनानं, मणिराम धडचा प्रकल्प, त्या सिंचनानं या तालुक्यातील शेतकरी सुजलाम सुफलाम झाला. पहिल्यांदा ते म्हणायचे मग ये तालुका सुजलाम सुफलाम करूगा. तर आम्हाला गंमत वाटायची काहीतरी आपल्या जाहीर भाषणात बोलत होतो की काय. पण खरोखरच त्यांनी अजितदादा पवारांना हाताशी धरून, सूर्यकांत पाटील माजी मंत्री यांना हाताशी धरून या तालुक्यात कोट्यवधी रुपये आणले आणि या तालुक्यामधल्या बंजर जमिनीला त्यांनी सुजलाम सुफलाम बनवलं. आणि आज लाखो शेतकरी घरोघरी त्याचा फोटो लावून उदबत्ती लावून त्यांची पूजा करत असतात. कारण सगळ्यात मोठं शेतकऱ्यांना काय पाहिजे, पाणी. आणि ते पाणी त्यांनी पुरवलं आणि या तालुक्याला खरोखर त्यांनी सुजलाम सुफलाम केलं. या तालुक्यातल्या अनेक शाळा,
अनेक आरोग्य केंद्र, अनेक रस्ते ही त्यांची आठवण कायमपणे या तालुक्याला करून देतील. विकासाच्या गप्पा मारणं सोपं आहे, पण कृतीत आणणं कठीण आहे. एक पत्रकार या नात्यानं मी त्यांच्याकडे पाहतो की एकदा एक गोष्ट करायची म्हणली की नाही साहेब ते करणारच, आणि ती त्यांनी केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी कार्यकर्त्याचा संच जोपासला. वास्तविक पाहता आता लोक म्हणतात या निवडणुकीत पडले, या निवडणुकीत ते पडले नाहीत, असं मी धारिष्ट्याचे विधान आज या आपल्या मुलाखतीत करत आहोत त्यांना श्रद्धांजली बनवून. त्याचं कारण असं आहे, पिपाणी जर उभी राहिली नसती आणि सचिन नाईक जर उभे राहिले नसते तर आज आमदारकीचं चित्र वेगळं दिसलं असतं आणि प्रदीप नाईक कदाचित हा दुर्दैवी अपघातसुद्धा टळला असता. परंतु दैवाला जे मंजूर असतं ते होतच असतं. आणि विधिलिखित जे लिहून ठेवलेलं आहे त्या विधिलिखितात लिहून ठेवल्याप्रमाणे त्यांचा हा मृत्यू चालता बोलता होणार होता आणि तो झाला. अपरिमित दुःख झालं. त्यांच्या अंत्येष्टीसाठी लाखो लोक जमले, हे त्यांच्या प्रेमाचं प्रतीक आहे. 1,00,000 लोक अंत्येष्टीला आले म्हणजेच 1,00,000 लोक त्यांचे मतदार होते. म्हणून ते 10-12 मताचा फरक हा फरक मानायचाच नाही. ते माझ्या दृष्टीनं आजही मागही आमदार होते, आजही आमदार आहेत आणि जनतेच्या मनात आणि हृदयात कायम कोरलेला आमदार हा प्रदीप नाईकच राहील, याबद्दल माझ्या मनात ते मात्र शंका नाही. अनेकांचे शोकाकुल अश्रू त्या दिवशी पाहिले. पूर्ण दहलीगाव त्या दिवशी चूल पेटवली नाही. अनेक ताडेवाड्यात त्या दिवशी चूल पेटली नाही. सख्खे आईवडील गेले तर माणूस बंद करत नाही. काहीतरी उपकार त्या माणसाचा आहे, काहीतरी ऋणानुबंध त्या माणसाचा आहे, काहीतरी प्रेमाचा ओलावा त्यांना दिलेला आहे, त्यामुळेच हे घडलेलं आहे. त्या दिवशी आलेले अनेक आमदार, अनेक खासदार, अनेक मंत्री हे त्यांच्यावरील प्रेमाचं द्योतक आहेत. त्यामुळं न भूतो न भविष्यती असा हा आमदार आमच्यातून गेला असला तरी कार्यरूपानं तो सदैव जिवंत आहे आणि जिवंत राहील. आणि त्यांनी दिलेली विकासाची प्रेरणा आहे ती या तालुक्यातील सर्व पुढाऱ्यांना, सर्व पत्रकारांना आणि सर्वसामान्य नागरिकाला प्रेरणा देत राहील, याबद्दलही माझ्या मनात शंका नाही. मागे आजपर्यंत माहूर किनवट तालुक्यातील जेवढे आमदार झाले त्या सगळ्यामध्ये लोकप्रियता काय राहते ती प्रदीप नाईकांनी दाखवून दिली. कारण काय असते की माणूस जिवंत असताना सगळेजण पुढे पुढे करतात, परंतु ईश्वर दरबारात गेल्यानंतर अनेक लोक सावधानता बाळगतात. परंतु या नेत्याच्या बाबतीत कुणीही कोणाची भीड न ठेवता त्या दिवशी जी प्रचंड गर्दी केली ती गर्दी त्यांनी केलेल्या कार्याचं पावतीच समजावी लागेल. त्यांच्या घरावर जे शोककळा पसरली, त्यांचे सुपुत्र कपिल नाईक आहेत, आमच्या वैरी बेबीताई आहेत, त्यांना ईश्वर या संकटातून बाहेर पडण्यासाठी शक्ती देवो आणि त्यांचा आदर्श चालविण्यासाठी त्यांनी लोकांना अजूनही कार्यकर्त्यांचा सुद्धा संयमाचा बांध तुटलेला आहे. संपूर्ण घडी विस्कळीत झालेली आहे. अपरिमित नुकसान झालेलं आहे. प्रचंड हानी माहूर किनवट तालुक्याची नव्हे तर त्यांना ओळखणाऱ्या प्रत्येक इस्माची झालेली आहे. याच्यातून निघणं फार कठीण आहे, परंतु हृदयावर दगड ठेवून बेबीताईंना आणि कपिलदादाला यातून बाहेर पडावंच लागेल असा माझा त्यांना आग्रह आहे. वास्तविक या प्रसंगी ते बोलणं बरोबर नाही, परंतु एक वयोवृद्ध पत्रकार या नात्यानं मी त्या दोघांना विनंती करेल, त्यांच्या घरी वेळोवेळी जात राहील आणि पूर्वीप्रमाणे त्यांचे माझे संबंध कायम ठेवीन. आणि त्यांना धीर देण्या एवढा तर मी मोठा नाही, परंतु त्यांच्याशी विचारविमर्श करून त्यांनी आम्हाला यापुढेही सहकार्य करावं अशी मी विनंती निश्चितच करणार. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.